कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका जयंती केलिया स्मरण होय सकळ विद्यांच्या अधिकरण तेची वंद श्री चरण श्री गुरुंचे ते नमस्कारोणी आता कलावज्ञ जुहो धरार धावता
हे ज्ञानदेव हो नमो ज्ञानेश्वरा 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 हो नमो एकदा या महाराजांसाठी जोरदार टाळी वाजवा. ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा. जितकी माझी माऊली करून आहे ना तितकं करुणावंत आपण म्हणलं पाहिजे. करुणा तुमचा अनुग्रह लाभलो तुमचा अनुग्रह लाभलो. ज्ञानभो भगवान विष्णू निवृत्तिर भगवान हर हर सोपान भगवान ब्रह्म मुक्तक्यम ब्रह्मचित्कलः राधा सर्व राधा जीवना राधा राधा वाचिके यशसेशम हे दुख भजन मारुति नंदन हे दुख भजन मारुति नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत गिरते बारुकार पवन सुत गिरते बारुकार हे दुख भजन मारुति नंदन हे दुख भजन मारुति श्री राम जानकी बैठे मेरे सीने में श्री राम जानकी बैठे मेरे सीने में देख ले मेरे दिल के नगीने में देख ले मेरे दिल के नगीने में श्री राम जानकी बैठे मेरे सीने में गंगा विशुद्धं निधिपादस्पर्शं सर्वविष्टितं चुम्बितं पुण्यस्थानं सराले स्थितं समाधिस्थं हृदिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदा अलंकृतं साधु संन्यास योगं मुख्यं विषं वेदांत शास्त्रार्थनिते
हे पायावरी मस्तक हे पायावरी या 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 वारकरी संतांच्या प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी घेतलेला अभंग महान भगवत भक्त श्री संत जगद्गुरु तुकोबऱ्या यांच्या गाथ्यामधील 4 चरणाचा अभंगाच्या सेवेकरता निवडला. विठ्ठल या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबऱ्या आपल्याला सांगतात की बाबा रे, देहाला आपण जन्माला आलोय, पण अनेकाच्या मागे फिरत बसण्यापेक्षा एकाच्या मागे लागा. जेव्हा आपण एक देव करू ना, तेव्हा आपल्याला सुखाची प्राप्ती भेटल. महाराज म्हणतात आपुला तो एक. महाराज या ठिकाणी म्हटले नाही ज्याचा त्याचा देव करुणी घ्यावा असं अजिबात नाही म्हटले. महाराज म्हणतात आपुला तो एक देवा करुणी जेव्हा तुम्ही भगवान पांडुरंग परमेश्वराला आपलंस कराल ना, तेव्हा आपल्याला सुखाची प्राप्ती भेटेल, तेव्हा आपल्याला सुख मिळेल. पण आपण अनेकाच्या मागे जर फिरत बसलो तर आपल्याला सुखाची प्राप्ती भेटणार नाही. का? जन्म एकदाच आहे, वेळ वाया घातला नाही पाहिजे. आपण म्हणतोय ना माझे 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 माझे, हे माझं ते माझं ते माझं हे माझं, तुमचं काहीच नाही. ये रती हे जे आपले आहेत ना, हे दुःख देणारे आहेत आपल्याला. ये रती दुःखाचे जनी ती नाही आदिया ती अवसान. या ठिकाणी या भूतलावरती जेवढी वस्तू जन्माला आली ना, ती सर्व जाणार आहे या ठिकाणाहून, पण या ठिकाणी एक अविनाशी भगवंत या ठिकाणी राहणार आहे. म्हणून या मायाजाळामध्ये फसवू नका. आपल्या भगवंताला आपलंस करून घेत चला. जगद्गुरु तुकोबऱ्या 3ऱ्या चरणात सांगतात ज्या ज्या भक्ताने या भगवंताच्या नामाचं पिस वेड लावून घेतलं, अविनाशकारी आपुलिया ऐसे लावी मना पिसे गोविंदाचे. ज्या ज्या भक्ताला अंतकरणाला गोविंदाचं वेड लावून घेतलं, त्या त्या भक्ताचं कल्याण झालं. पण महाराज जगद्गुरु तुकोबऱ्या एवढंच नाही बोलले. जगद्गुरु तुकोबऱ्या सांगू लागले बाबा, जीवन जगत असताना देव आपला असा करून घ्या, या मायाजाळामध्ये फसून राहू नका. एका भगवंताशिवाय तुझं या ठिकाणी कोणीच नाही. पण जगद्गुरु तुकोबऱ्या सांगू लागले जीवन जगत असताना असं जीवन जगा की आपण गेल्याच्या नंतर आपली कीर्ती मागे राहिली पाहिजे. माणूस किती जगला याला महत्व नाही, माणूस किती वर्ष जगला याला अजिबात महत्व नाही, माणसाने जगून काय केलं याला महत्व आहे. तुका म्हणे का मरणाची सरे उत्तम चिमुरे कीर्ती माग. हे आपण जीवन जगत असताना आपली कीर्ती माग राहिली पाहिजे. महाराज म्हणतात बाबा रे, या मायाजाळामध्ये फसवून राखो. हे जे एरती माईक आहेत ना, हे जे माईक पदार्थ म्हणजे हे दुःख देणारे आहे, या दुःख देणाऱ्या पदार्थामध्ये अटकून बसू नको. या सरळ सरळ अभंगाचा भावार्थ तुमच्या समोर ठेवला. अभंगाचा
सरळ सरळ भावार्थ असाच असेल असं मी अजिबात सांगू शकत नाही. हे विठ्ठल 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 अभंगाचा भावार्थ कळाला का तुम्हाला? ओ मावशांनो, जिकडं तिकडं आपलीच संख्या हो, म्हणजे लेडीज फर्स्ट आहे का? अभंगाचा भावार्थ कळाला? एक तास नाही तास दोन्हीतून काहीतरी हा कळाला का? बरं, अभंग आपण घेतलाय जगद्गुरु तुकोबरायांचा. कोण तुकोबराया? देहूच्या तुकोबराया. अहो ते वाटेला जरी चालले तर वाट भजन गायची. आपल्या गावामध्ये जर सप्ताह चालू झाला, आमच्या गावाकडं बरं का, तुमच्याकडचं नाही सांगत बरं का, आमच्या गावाकडचं सप्ताह जर चालू झाला तर जेवण करायचं. सप्ताह चालू झाला रे झाला, कीर्तन चालू झालं रे झालं की दरवाजा लावला, तुमचं तुम्हीच कीर्तन करून घ्या. पण माझ्या जगद्गुरु तुकोबरायांची महाराज ज्या वाटेला चालायची ना ती वाट भजन करायची. काय म्हणायची ती वाट? विठ्ठला पांडुरंगा माया बापा माया बापा. महाराज जगद्गुरु तुकोबरायांची वाट भजन गायची. आपण साध आपलं तोंड भजन करत नाही. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबरायांची वाट भजन करायची. एवढंच नाही, जगद्गुरु तुकोबरायांचा महिमा अवघ्या देहू गावात नाही, अवघ्या महाराष्ट्रामध्ये फिरू लागला. देहूच्या तुकोबराया वेदाचा अर्थ मराठीत सांगू लागले. अवघ्या महाराष्ट्रामध्ये बातमी फिरू लागली आणि तीच बातमी रामेश्वर भट्टांपर्यंत पोहोचली. महाराज ज्यावेळेस परमार्थामध्ये ज्यावेळेस आपण उंच लेवलला जाऊ ना महाराज, त्यावेळेस बरेच जण असतात आपणच आपल्यातले मागं खेचणारे. जगद्गुरु तुकोबरायांचा परमार्थ चालू आहे पण काहींना सहन होईना. रामेश्वर भट्टांना कळालं की जगद्गुरु तुकोबराया वेदाचा अर्थ मराठीत सांगू लागले. महाराज रामेश्वर भट्ट काशीहून देहूला गावात आल्याच्या नंतर त्यांना असं झालं कधी मी जगद्गुरु तुकोबरायांना भेटेल आणि कधी मी त्यांना बोलेल. पण ज्यावेळेस माणसाला राग येतो ना त्यावेळेस माणसाला काही जरी सांगितलं तरी त्याला काही कळत. हा वा वा, आत्ताशी असं वाटतंय बघ तुम्ही आल्या माझ्या कीर्तनाला, असंच बोलत चला शेवटपर्यंत बरं का. रामेश्वर भट्ट जगद्गुरु तुकोबरायांच्या दारापर्यंत आले पण घर समजेना नेमकी कोणता आहे. म्हणून वट्ट्यावरती काही लोक बसलेले होते. त्यांना विचारलं काय हो तुकाराम महाराजांचं घर या ठिकाणी नेमकी कोठं आहे? तुकाराम महाराजांच्या विरुद्ध बोलणारे त्यांनी सांगितलं कोणता तुकाराम महाराज? कोण तुक्या? अहो ते देहूचे तुकोबराय जे वेदाचा अर्थ मराठीत सांगू लागले ना ते तुकोबराय हो. त्याला तुकाराम महाराज म्हणतात, आमच्या तिकडे येडा तो काय म्हणतात. महाराज फक्त एवढा शब्द टाकला पुढे गेले. जे अंतकरणामध्ये जो भाव होता ना त्यांच्याविषयी तो आणखीन चेंज झाला आणि दारावरती पोहोचले. आवाज दिला, ए तुक्या. छोटीशी मुलगी बाहेर आली. तिने सांगितलं बाबा माझ्या बाबांचं नाव तुक्या नाही, माझ्या बाबांचं नाव तुकाराम आहे. पण इतका राग आलेला काही ऐकायला तयार नाही. त्या ठिकाणी मुलीनं सांगितलं बाबा माझे बाबा शौचालयाला या दिशेला गेले. रामेश्वर भट्टांना तेवढा सुद्धा दम नाही आहे ना. रामेश्वर भट्ट ज्या दिशेने माझे जगद्गुरु तुकोबरायाने गेले ना त्या दिशेनं रामेश्वर भट्ट निघाले. पण रामेश्वर भट्ट ज्या दिशेने निघाले ना त्या दिशेने त्यांना आवाज येऊ लागला. त्या दिशेने ज्या दिशेने महाराज गेलेले होते ना त्या दिशेने रामेश्वर भट्टांना रिटर्न आवाज येऊ लागला. देव माझा मी देवाचा
रामेश्वर भट्ट आणखीन रागाला पुढे सरकले. रामेश्वर भट्ट पाहतात तर शौचालयाला महाराज गेलेले आहेत, पण त्या ठिकाणी सुद्धा माझ्या भगवान पांडुरंग परमात्म्याचं भजन गात आहे. महाराज रामेश्वर भट्ट आणखीन राग आला. रामेश्वर भट्ट बोलू लागले, ए तुकिया, अरे काही लाज, या मंगळ जाग्यावरती भगवंताचं नामस्मरण करतो, काही लाज, अरे जनाची नाही तर मनाची तरी थोडीफार. जगद्गुरु तुकोबराय सांगू लागले, बाबा माझी मजदाने माझी सांगू लागले, ओ रामेश्वर भट्ट, ओ मी माझ्या जिभेला खूप काही सांगण्याचा प्रयत्न केला की बाई या अमंगळ जाग्यावरती भजन करू नको, पण ओ रामेश्वर भट्ट काय करावं, माझी जीभच ऐकायला तयार नाही. माझी मज झाली अनावर वाचा, चंदया रामेश्वर भट्ट म्हणले, एवढी तुझी जी बोळ करती. रामेश्वर भट्ट 2 पाऊलं पडत सरकले आणि रामेश्वर भट्टाने 2 पाऊलं पडत सरकून जगद्गुरु तुकोबरायांना विचारलं, दाखव तुझी जीभ. महाराजांनी जीभ बाहेर काढली. रामेश्वर भट्टाने जगद्गुरु तुकोबरायांची जीभ हातामध्ये खेचली आणि जगद्गुरु तुकोबरायांना सांगलं, आता भजन करून दाखव. महाराज रामेश्वर भट्टाने ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबरायांची जीभ हातामध्ये खेचली ना, महाराज माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी डोळे झाकले, भगवंताला आवाज दिला. त्या ठिकाणी असा आवाज दिला, अंतकरणापासून आवाज दिला. ज्यावेळेस महाराज अंतकरणापासून आपण भगवंताला आवाज देऊ ना, हा त्यावेळेस त्याला यावं लागेल. पण त्या क्वालिटीची, त्या पद्धतीची आपण अंतकरणापासून जर हाक मारली ना, त्याला यावं लागेल. महाराज त्या ठिकाणी माझे जगद्गुरु तुकोबराय भगवंताला आळवीत आहेत, त्या ठिकाणी आवाज देतात, विठ्ठला पांडुरंगा माय बापा, माया बापा, माय बापा. महाराज करुणावंत हाक मारली. तुम्ही म्हणाल की भगवान त्या ठिकाणी आला असेल का? अजिबात नाही. पण महाराज प्रकार असा झाला की जगद्गुरु तुकोबरायांनी अंतकरणापासून हाक मारली आणि ती हाक भगवंतापर्यंत पोहोचली. पण प्रकार असा घडला, माझ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या अंगावरचे रोमांच भजन करू लागले. आपण साधत आपलं तोंड भजन करत नाही, पण माझ्या जगद्गुरु तुकोबरायांच्या अंगावरचे रोमांच भजन करू लागले. काय म्हणतात ते रोमांच? रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, 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 हरी रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी.
तुकोबरायांच्या अंगावरची रोमांचे भजन करू लागले. इतकं माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार. महाराज त्यांचं नाव जरी घेतलं तर यमाला घाम फुटत होता. तुकाराम तुकाराम नाम घेता पेय, नाम घेता पेय, नाम घेता पेय. तुकाराम तुकाराम नाम घेता पेय, नाम घेता या मंडळीसाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. महाराज नाव घेतलं महाराजांचं तर यमाला घाम फुटत होता. काल आपण नाव घेतलं असेल ना, आपण नाव घेतलं तर त्याला घाम फुटतोय. बरोबर का नाही? पण माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचं नाव घेतलं ना तर यमाला घाम फुटत होता. तुकाराम 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 नाम घेता कापे यमा, नाम घेता कापे यमा. इतकं माझ्या जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार. आणि अशा जगद्गुरु तुकोबरायांचा आपण आज अभंग घेतला आणि ते जगद्गुरु तुकोबराय आपल्याला सांगतात की बाबा आपला तो एक देव करुणी घ्यावा. विठ्ठल विठ्ठल ज्यांचा आपण आज अभंग घेतला त्यांचा परिचय सरळ सरळ धावत्या वेळात करून दिला. तसंच चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह श्री राष्ट्रमाता जिजामाता मा जिजाऊ साहेब व हिंदू राष्ट्र बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने हा सप्ताह चालू आहे. आणि या ठिकाणी भव्य दिव्य संगीत कसं आहे वया मनाने खाली नाही वाचता येत नाही हो. या ठिकाणी भव्य दिव्य संगीत श्री तुलसीराम कथा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण कीर्तन महोत्सव तसंच या सप्ताहाचे मार्गदर्शक कथा प्रवक्ते हरिभक्त परायण सुनील महाराज गवारे व ज्ञानेश्वरी व्यासपीठ श्री भागवत महाराज जाधव. आणि या ठिकाणी महाराज रामकथा म्हणजे एक गंगा आहे. आपल्या या नगरीमध्ये गंगा चालून आली आहे आणि या गंगेमध्ये तुम्हाला स्नान करायचं की अर्ध स्नान करायचं की फक्त बुटकुळ्या मारायच्या की फवारा मारायचा का लांबूनच गंगा पाहायची की लांबूनच गंगा कशी पळती ती पाहायची हे आपल्या मनावरती. ही गंगा आहे. ही 7 दिवस ही आपल्या गावामध्ये आपल्या कॉलनीमध्ये ही गंगा आलेली आहे. या गंगेमध्ये कुणाला किती पुण्य कमवायचं हे आपले आपण ठरवलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल प्रत्येक ठिकाणी आम्ही सप्ताहात जातो. प्रत्येक ठिकाणी सप्ताह कमिटीवाले बरं का महाराज आम्हाला हातावरती नाव लिहून देते. असं भलं मोठं पॉम्पलेट देते. ते सांगतात कीर्तन कमी करा पण आमचं नाव सांगा. आणि एक जण तर नाशिक भागामध्ये ते म्हणे ताई सप्ताहाला मी 5व्या दिवशी पंगत दिली आणि मी काल्याला सुद्धा पंगत देणार आहे. पण ताई माझं नाव घ्या 2दा सांगा की 5व्या दिवशी पण दिली काल्याच्या दिवशी पण दिली. मी म्हणलं बरं चालेल ठीक आहे. आता आपलं म्हणायचं काम आहे ठीक आहे. पण ते म्हणले ताई एवढं बोलता बोलता लक्षात राहणार नाही तुमचे. एक काम करतो ढवळी टोपी बाजूला काढतो पिवळी टोपी डोक्यावर घालतो म्हणजे पिवळ्या टोपीला तुम्हाला समजेल की हेच ते म्हणून सर. त्यांचं नाव सांगितलं असतं मी पण नको या ठिकाणी कोणी जर परिचयाचं असलं तर त्यांना जाऊन सांगत पंगत पुन्हा कॅन्सल होईल. म्हणजे इतके नावाचे भुकिले असतात. पण या ठिकाणी सर्व सप्ताह कमिटीचे सर्व मित्रमंडळ या ठिकाणी सर्व मिळून त्यांनी सांगितलं की ताई कुणाचंच नाव उल्लेख करू नका. आम्ही नामाचे आणि
आणि हे मला खूप आवडलं. महाराज म्हणतात ना, म्हणजे नाव घेतलं कसं असतं, समजा पंगत दिली आणि पंगतीचं जर तुम्ही नाव सांगितलं की माझी पंगत आहे, सर्वांनी यावर का, या पठ्ठाची पंगत आहे, ओ मावशी पंगत आहे, आपली आपली पंगत आहे, 100 वर्ष सकाळपासून संध्याकाळपर्यंत झोपलं तरी पण पंगत आहे, पंगत आहे, पंगत आहे. जेवढं पुण्य केलं का बरं, पंगत एक दिवस देतो, वर्षभर सांगत आहे आपली पंगत होती बरं का तिकडं. म्हणलं काय काय होतं पंक्तीला, म्हणलं आम्हाला का नाही बोलवलं, नाही आमच्या गावातल्या गावातच होती. महाराज एवढं नावाचे केले असतात, पण या ठिकाणी सप्ताह कमिटी आणि ती कोणीही सांगितलंय, सर्वांनी सांगितलं अजिबात नाव घ्यायचं नाही. तसंच या ठिकाणी साऊंड सिस्टीम वाले दादा आमचे विकास महाराज यांची अगदी साऊंड सिस्टीम अगदी सुंदर आहे, यांच्यासाठी तर जोरदार टाळी वाजवा. तसंच उद्या म्हणायला नको कोणी ताईच्या कीर्तनाला आलं नाही, कुत्र नाही पण मांजर तरी हा येऊन हाजरी लावली तिने. तसंच या ठिकाणी आमचे आदरणीय हरिभक्त परायण ज्यांनी गोड अशी चाल गायली विकास महाराज, तसंच आमचे आदरणीय हरिभक्त परायण रंगनाथ महाराज, तसेच आमचे देवीदास महाराज, आमचे भाचे शिवम महाराज कराळे, तसंच आमचे आदरणीय डमाळे गुरुजी, तसंच आमचे सप्ताहाला एक वेगळी दिशा दाखवणारे, या सप्ताहाला वेगळा आनंद देणारे, रंग भरवणारे आमचे विनयकरी बाबा यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. बाबांचं नाव गुमान महाराज जगताप बाबा, म्हणजे टोपण नाव आहे काय? बरं बरं बरं, अगदी सुंदर. याही वयामध्ये इतकं भारी नाचतात ना, ही ताकद आहे, ही पावर आहे हरिनामाची. इथं कितीही वय जरी झालेलं असलं ना, की एकदा का ह्या टाळाचा पखपदाचा आवाज एकदा कानावरती पडला ना, कितीही वयोवृद्ध माणूस असो या ठिकाणी येऊन तरुणावान होत असतो. तसंच आमची या ठिकाणी विनय माईकवर असणारे आमचे आदरणीय हरिभक्त परायण भोजने काका अगदी सुंदर या ठिकाणी आपल्याला साथ करतात. तसेच आमचे आदरणीय हरिभक्त परायण कंटिन्यू हसत असणारे, अगदी मुखत हसतमुख चेहरा असणारे. जसं मी आले ना, पहिली मला खूप टेन्शन आलं होतं, म्हणलं कोणी येतं की नाही, पण यांच्याकडे पाहिलं खूप मनाला समाधान वाटलं. म्हणजे माणसाचा चेहरा असा असावा की माणसाच्या चेहऱ्याकडे पाहिल्याच्या नंतर माणूस सर्व दुःख हरून गेलं पाहिजे, विसरून गेलं पाहिजे. आमच्या महाराजांचं नाव यादव महाराज. वा वा वा, म्हणजे बापलेक जोडी आज अगदी सुंदर. याला सुद्धा भाग्य लागतं बरं का या ठिकाणी, अगदी सुंदर. तसंच आमच्या सुनील महाराज गवारे यांच्यामुळे या ठिकाणी मला येण्याचा योग मिळाला. तसंच आदरणीय हरिभक्त परायण ज्यांच्या पखवादावर थाप पडली की अवघं छत्रपती संभाजीनगर गोळा होतं, ज्यांच्या हातामुळे एक ठेवून दिले की अवघं, कळलं ना? म्हणजे पखवाद वाजवणं म्हणजे सोपं नाही बरं का. हे पखवाद वाजवण्यासाठी महाराज पूर्ण आयुष्य महाराज आळंदीमध्ये इंद्रायणीच्या घाटावरती खर्च करावं लागतं आणि तेव्हा हे शिक्षण भेटतंय. हे शिक्षण सोपं नाही, म्हणून यांच्यासाठी जोरदार टाळी वाजवा. तसंच प्रकाश महाराज बोंद्रे. आता काहींनी बोंद्रे सांगितलं, काहींनी प्रकाश सांगितलं, मग माझ्यासारखं येईल कसं करायचं? प्रकाश महाराज आमचे अगदी सुंदर या ठिकाणी अगदी मला आनंद वाटला बरं का. म्हणजे ज्यावेळेस मी स्वराच्या बाहेर गेले होते ना, हा त्यावेळेस ते मला फुलवत होते. म्हणजे त्यांनी बरोबर लाईनीत आणलं, विठाला विठाला. आज आपल्याला बघायचं की कोणत्या भक्ताने देव आपला असा केला. आमचे पैठणचे धर्मनाथ, पैठणचे नाथ बाबा
यांनी इतका देव आपलासा केला. किती हो महाराज, नाथ बाबांच्या घरी 36 वर्ष खंडेरायाला पाणी भरले. 36 वर्ष. अहो साधं आपण कीर्तन करतोय, भजन करतोय, साधं आपल्या घरामध्ये एखाद्या दिवशी बाटली भरून ठेवली का? रोज पूजा करता तुम्ही, तुमच्या घरात ठेवली का? नाथ बाबांच्या घरी 36 वर्ष खंडेरायाला पाणी भरलं. सुंदर. कावडीने पाणी जागरी चक्र पाणी वाहे. कावडीने पाणी भरावं देवानं. 36 वर्ष. एक नाही, दोन नाही, तीन नाही, 36 वर्ष. पण महाराज 36 वर्ष काम केलं, पण महाराज देव कोणाच्याही घरी फुकट काम करत नाही. महाराज अजिबात करायला मोकळा नाही. ज्यावेळेस नाथबाबांनी पूजाला बसावं ना, तर प्रत्येक देवानी पुढे यावं की मला गंध लावा. पण त्या ठिकाणी देव स्वतः चंदन उघडून द्यायला होते. कुणाला? माझ्या नाथ. श्रीखंडाला चंदन उघडून दे. आपण लांबून आलाय देव नाथबाबांच्या घरी. द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, द्वारकेची मूर्त, एकनाथा पाणी बाहे हरी पाणी भरावं. 36 वर्ष इतका देव आपला असा करून घेतला महाराज. तसेच एक संत होऊन गेले, इतका देव आपला असा करून घेतला. माझे चोखोबऱ्या महाराज, पंढरपूरची वारी जवळ आली आणि वारीला जायचंय. बघा वारी जवळ आली की अंतकरणामध्ये असं भाव निर्माण होतो की केव्हा पंढरपूरला जाईल आणि केव्हा मी पांडुरंगाला भेटेल. चोखोबऱ्यांना जायची खूप इच्छा आहे, पण चोखोबरायांची धर्मपत्नी बाळणपण जवळ आले, त्यामुळे चोखोबरायांना जाता येईना. पण तळमळ तर खूप चालू आहे, सारखं विठ्ठलाचं चिंतन चालू आहे, सारखी तळमळ चालू आहे केव्हा मी पांडुरंगाला भेटेल. पण महाराज चोखोबरायांची पत्नी सांगू लागली, महाराज खरंच तुम्हाला पंढरपूरला जावंसं वाटतं ना, एक काम करा तुम्ही. काय? जाता जाता तुमच्या बहिणीला निरोप द्या, चलता चलता बहिणीला पाठवून द्या आणि पंढरपूरला निघून जा. महाराज चोखोबरायांनी विना गळ्यात गुंतवला. जसं आमचे आता बाबा विना गळ्यात टाकला आणि जसं नाचायला लागले, जसं देहभान विसरून गेले, तसं माझे चोखोबऱ्या देहभान विसरून गेले. महाराज रस्त्याने निघाले आणि रस्त्याने जाताना आपल्या बहिणीला निरोप द्यायचा होता, विसरून गेले. हा रंगच असा आहे की या रंगात एकदा माणूस मिसळला की सर्व विसरून जातं. महाराज अवघा रंग एक झाला, अवघा रंग
हा शाहू पुढे या थोडं थोडं पुढे या सारखं या तुम्ही समोर बसलेले ना या इथे या समोर तुम्ही या पुढे पुढे सारखा सारखा पुढे या या समोर अजिबात घाबरू नका आपलंच राज्य या समोर कमी वेळामध्ये पटापटा शाळा भरली असं लाईन मध्ये बसली मला पण त्यांना वाटलं महिला आल्यानंतर उठून देते की काय हा म्हणजे एकदम बरोबर महाराज चोखोबऱ्या पंढरपूरला निघाले पण पंढरपूरचा आनंदच असा काही वेगळा आहे की त्या वाटेनं जर चाललं ना तर माणूस देह भान विसरून जात असत चोखोबऱ्या निघाले चोखोबऱ्यांचं भजन चालू झालं ज्ञानोबा माऊली तुकाराम 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 जितका आपल्याला आनंद मिळाला ना 2 मिनिटासाठी तितकं माझे चोखोबऱ्या भगवंताच्या नामामध्ये तल्लीन होऊन गेले इतकं ते भान विसरून गेलं की आपल्या धर्मपत्नीला बाळणपणाची वेळ जवळ आली आपल्या बहिणीला निरोप द्यायचा विसरून गेले इतकं विसरून गेले की ती भगवंताच्या प्रेमामध्ये इतकं ते भान विसरून गेले ओ मई तो सुत पुत खोई तेरे प्यार में सब कुछ भूल गई तेरे संसार में ज्योत जगा दे ज्योत जगा दे प्रीत लगा दे शरण में ले ले मुरली वाले ओ मुरली वाले मुरली वाले मुरली वाले मुरली वाले जय हो ताली वाजवायची इतकं देव भान विसरून गेले माझे चोखोबऱ्या बरा जो थेट पंढरपूरला चंद्रभागेचे स्नान झालं आणि भगवान पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनासाठी महाराज रांगेत उभा राहिले असं झालं मी कधी पांडुरंगाला पाहिलं या अंतकरणामध्ये आस लागली कधी पाहिलं मी जसं जीव तळमळ करतो ना हा तसं माझ्या चोखोबऱ्यांना असं वाटलं मी कधी माझ्या पांडुरंगाला पाहिलं
अगदी सुंदर. माझ्या चोखोबरायांची तळमळ महाराजांनी सांगितले आत्ताच. अंतरीची घेतो. स्वभावे बाहेर या ठिकाणी म्हणजे माझ्यापेक्षा मी अज्ञानी आहे तुमच्या समोर. माझ्या समोर तुम्ही सर्व ज्ञानी आहेत, पण तरी मी तुमच्या समोर एका समुद्रासमोर एका वढ्याला आल्यानं सांगावं अशी आपली परिस्थिती आहे. पण तरी सुद्धा तुम्ही ऐकून घेता. यात खूप विशेष नवल आहे. विठ्ठल विठ्ठल किती आस लागली चोखोबरायांना. भेटीला लागली सियास पाहे रात्रंदिवस वाटतो सारखं. महाराज असं झालं कधी मी पांडुरंगाला पाहिलं महाराज, पण आस असल्यामुळं महाराज पांडुरंगाचं दर्शन झालं. आणि जसं पांडुरंगाचं दर्शन झालं मंदिराच्या बाहेर आले आणि मंदिराच्या बाहेर आल्याच्या नंतर रस्त्याला लागले. आणि मग चोखोबरायांना आठवण आली की आपल्या पत्नीचं बाळंतपण करायचंय, आपल्या बहिणीला निरोप द्यायचा होता. मग आठवण आली. ज्यावेळेस परतीचा प्रवास चालू झाला ना त्यावेळेस माणसाला सर्व घराचं आठवण येत असते. पण ज्यावेळेस चोखोबराया भजनात तल्लीन झाले ना त्यावेळेस जगाचा मालक म्हणला माझ्या प्रेमामध्ये माझ्या नामामध्ये इतके चोखोबराया तल्लीन होऊन गेले की सर्व काही विसरले. पण चोखोबराया अजिबात काळजी करू नका. तुमच्या बहिणीच्या जाग्यावरती मी जाईल. महाराज ब्रह्मांड चालकाने महाराज विटेवरून उडी मारली आणि थेट चोखोबरायांच्या घरी डायरेक्ट गेले. दरवाजा वाजव. महाराज दार उघडलंय आणि त्या ठिकाणी तो बाळंतपणाचा जो विधी आहे तो सर्व देवाने पार पाडला. देव म्हणाला नाही महाराज भक्तासाठी कितीही नीच पात्रतेचं काम असलं तरी भगवान पांडुरंग परमात्मा करतो. पण केव्हा जेव्हा आपण आपलंस देवाला आपलंस करतो तेव्हा देव सर्व काही विसरून जातो. महाराज चोखोबराया पंढरपूरचं दर्शन आणि पंढरपूरची वाट रिटर्न यायला लागले ना महाराज. ज्यांना ज्यांना अनुभव आहे वारीचा इकून जाताना महाराज अजिबात लक्षात राहत नाही. इकून जाताना वाटेला एकदा लागलो ना पंढरपूरच्या वाटेला लागलो का ते भान विसरून जातो महाराज. शेती आहे की मुलं आहे की गाड्या आहे सर्व ते भान विसरून जातो. पण तिकडून येताना जसं आपल्याला जाताने जशी यम लागतात ना बाबा आपल्याला लागले होते कधी नाही. मला लागली होती बरं का. जशी माणसाला बाबा जाताना यम लागतात ना जशी वेदना होती ना तसं पंढरपूरच्या दिशेनं रिटर्न येताना घराची वेद लागतात. मग घराची दिशा कळती. मग वाटतं मग घरात कळतं की आपल्याला घर आहे लेकरं आहे बायका आहे पोरं आहे. मग सगळं कळतंय महाराज. जसं चोखोबराया वापस फिरले गावापर्यंत आले. महाराजांचं भजन चालू आहे. दारापर्यंत पोहोचले. दार वाजवलं. धर्मपत्नीने दरवाजा त्या ठिकाणी उघडला. चोखोबरायांची पत्नी सांगू लागली महाराज अहो 5 मिनिटं झाली आत्ताच एवढ्यात बाहेर गेल्या. जवळजवळ मी तर म्हणते एशी मध्येच असेल.
चोखोबऱ्या सांगू लागले, अगं मी माझ्या अक्काला निरोपच दिला नाही, माझ्या बहिणीला मी निरोप दिला नाही, पण अहो तुमची बहिणी या ठिकाणी येऊन सर्व विधी पार पाडलाय, बाळंतपण झाले, बाळाचं नावही ठेवले आणि अक्का निघून गेल्या. चोखोबऱ्यांनी डोळे झाकले, सांगितलं माझ्या अक्काला तर मी निरोप दिला नाही, पण या ठिकाणी इतका नीच पात्रतेचं काम कोण करत असेल तो माझा भगवान पांडुरंग परमात्मा डोळ्याला धारा लागल्या. महाराज डोळे महाराज चोखोबऱ्यांचे पाणावले, अरे माझा देव, मी भगवंताच्या भजनात तल्लीन झालो तर माझ्या देवाने माझ्यासाठी माझ्या धर्मपत्नीचं बाळंतपण सुद्धा केलं. पण केव्हा अभंगाच्या प्रथम चरणामध्ये महाराज अभंगाच्या प्रथम चरणात महाराज सांगतात, देव कितीही नीच पात्रतेचं काम करत असतो, पण केव्हा आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. महाराज देव आपला असा करून घेतल्याच्या नंतर कितीही निज पात्रतेचं काम असलं तरी तो भगवान पांडुरंग परमात्मा करत असतो. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. जगद्गुरु तुकोबराय असं म्हटले नाही की ज्याने त्याने ज्याचा त्याचा देव करुणी घ्यावा. या ठिकाणी एक शब्द वापरला, एक किती एक. ओ महिला मंडळ, अभंगाच्या 3 नंबरचा शब्द कसा, आपू लातो एक एक. महाराज म्हणतात ना, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम आणि काचे काम नाही आता. या ठिकाणी अनेकाचं काम नाही, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम सुंदर. महाराज जगद्गुरु तुकोबांनी अनेक ठिकाणी सांगितलं, आपला तो एक देव करुणी घ्यावा. महाराज अनेक ठिकाणी सांगतात, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल, बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल. बोलावा विठ्ठल
रे बाबा, एका विठ्ठला वाचून आपल्याला समाधान मिळणार आहे. महाराज फक्त विठ्ठल नाही, विठ्ठलाचीच सेवा आपण केली पाहिजे. का? जर आपण दुसऱ्याच्या मागे जर पळत राहिलो तर आपल्याला सुखाची प्राप्ती भेटणार नाही महाराज. आणि हा संसारच असा आहे की या संसारामध्ये फक्त दुःख नाही, दुःखच ठासून आहे हा संसार. महाराज हे संसार म्हणजे की दुःख आलं, पण आपल्याला वाटतं आता पुढे सुख असेल, त्याच्या पुढे सुख असेल, त्याच्या पुढे सुख असेल, असं अजिबात नाही. याचा सुखच नाही. महाराज सांगतात ना, ती मायके दुःख हे जनिते म्हणजे आपल्याला दुःख देणारे आहे. बघा, एकदा संसाराचं जर वेड लागलं ना माणसाला, एक महादेवाचा भक्त असं वेड लागलं महादेवाचं, सारखं मंदिरात जावं, रोज मंदिरात जावं एक लोटाभर. तर मागं निघाला होता ना, एक जल एक लोटा एका, म्हणजे देवाला सुट्टीच नाही. वत पाणी देवाला झोपून द्या बाबा, जेवून द्या, काय आराम आहे की नाही. कधी पण महादेवाची पूजा करायची म्हटलं की कधीही पाणी टाका. त्याची वेळ आहे, काही नाही, नियम आहे 10च्या आत. पण यांना जर वाटलं ना मनाला हर समस्या का समाधान की चालले लोटा घेऊन महाराज. पण एक भक्त महादेवाचा रोज मंदिरात जायचा. बघा बरं का संसाराचं दुःख कसं असतं, याच्यावर आपण बोलू लागलो. रोज मंदिरात जावं, रोज महादेवाची प्रार्थना करावी, रोज महादेवाला फुलं घेऊन जावे आणि सारखं महाराज महादेवाची स्तुती करावी. जटाटवी गल जल प्रवाह पावित्सले गलेवलंबलंबितं भुजंगतुंगमालिकं डमट्टमट्टमट्टमट्टमट्टिनाद वड्मयं चकारचण्डताण्डवं तनो शिव शिवं. सारखी महाराज त्या ठिकाणी पूजा करावी. सारखी महाराज अशी स्तुती केली. महादेव त्या ठिकाणी येऊन प्रसन्न झाले. म्हणले, बोल भक्ता काय पाहिजे? त्याने सांगितलं, काय नाही पाहिजे देवा, या संसारातलं मागून काय करतो, मला काही नको, तुझं दर्शन झालं ना एवढंच माझ्यासाठी खूप आहे. पण महादेवाला सांगितलं, माझा असा एक नियम आहे, मी भक्ताला जर प्रसन्न झालो तर काही ना काहीतरी दिल्याशिवाय मी जात नाही महाराज. म्हणून एक छोटीशी डब्बी महादेवानं त्या भक्ताला दिली. पण भक्ताच्या अंतकरणामध्ये काही घेण्याची अपेक्षा नव्हती. डबी घेतली, खोलून पाहिली नाही, तशीच खिशात टाकली महाराज घरी निघालं. पण गावाकडे उसाला पाणी भरायचं होतं म्हणून घरी गेलं, कपडे बदलले, जी पॅन्ट होती ती खुंटीला लटकवली आणि कपडे चेंज केले आणि निघाले पाणी भरायला. पण इकडं आमच्या केसर अक्का त्यांनी पॅन्ट उचकली. म्हणजे आपल्याला नियम आहे आपला, रोज कपडे धुवायचे ठरले की पहिले खिशी उचकायचे आणि 100च्या आत जर भेटले तर हे वापस द्यायचे, 100च्या पुढे जर भेटले ते वापस नाही द्यायचे. सुट्टे भेटले तर हो तुमच्या पॅन्टीत पैसे निघाले बरं का, हे खिशात पैसे हे घ्या तुमचे. हा, त्यांना वाटतं हो खरंच आपली बायको काही इमानदार आहे. पण तिची डब्बी हाताला लागली ना की असं राक्का म्हणली, बाई रोज सांगते बाई मेलेला का तंबाखू खाऊ नको, तरी केशामध्ये चुन्याची तंबाखूची बाटली निघतेच. जशी डब्बी घेतली तशी बेताडावर ठाक पेटली, तिच्यातून अंगठी पडली महाराज खाली. जशी अंगठी पडली ना केसर अक्का धावूनच गेली अंगठी पाहिला. बाटली जसं झाकण त्या डब्बीचं खोललं महाराज, अंगठी निघली. परत महाराज अंगठी
झाकण खोललं की अंगठी वरती यायची, झाकण खोललं की अंगठी वरती यायची. असं 2 दिवस केसर अक्काचं चालू होतं. 2 दिवस. त्यांच्या आहोंना सांगितलं, इकडल्या शेतातलं पाणी झालं असं तर पलीकडच्या शेताच्या ते शेतात पाणी भरा, घरी अजिबात येऊ नका. तर काय नियम निघला नेमकी नवीनच. जसं केसर अक्कानं 2 पोत्या अंगठ्या जमा केल्या, तिकडून टमटम बोलवली बरं का महाराज. टमटम कळती ना. असं काही नाही की तुम्ही सर्व शहरातले जे सगळे खेड्याकूनच इकडे आले, बरोबर ना, बरोबर ना. हा, इकडून केसर अक्का इकडून टमटम मध्ये गेली, 2 गोण्या टाकल्या आणि संभाजीनगरच्या शहरमध्ये बरं का, त्या मोठ्या मार्केटला 2 पोते जसं वांगे विकायला टाकतात ना, तशा 2 गोण्या अशा त्या ठिकाणी उभारल्या आणि मोठ्यानं आवाज देऊ लागले, अंगठ्या घ्या, अंगठ्या, अंगठ्या घ्या, भारी आहे, वजनदार आहे, 5000 रुपयाला एक अंगठी, 5 तोड्याची, 1 तोड्याची, असं म्हटले ना. अवघ अवघ विश्रांती नगर, जय भवानी नगर जसं तुटून पडलं. कोणी कसं, कोणी कसे पैसे आणले, सर्वांनी अंगठ्या घेतल्या त्या ठिकाणी. कोण कसं तर कोण किती घेऊ लागलं, कोणी 10 घेतं, कोणी 5 घेतं. महाराज 2 दिवसांमध्ये अख्खा माल संपवला. आणि जशी इकडून केसर अक्का आली होती ना टमटमनी, इकडून येताना 4 व्हीलर मध्येच गेली, फॉर्च्युनरच घेऊन गेली जाताना महाराज, आपल्यासारखं नाही. हा, 4 व्हीलर मध्ये गेले. जसे 1 महिना झाला, 1 महिन्यामध्ये महाराज छोटस आपलं घर होतं, पण ते पूर्ण घर पाडून टाकलं. त्या ठिकाणी मोठा बंगला बांधला, 4-5 गाड्या घेतल्या, दागिने घेतले. 1 महिन्यामध्ये इतकी सुधारणा झाली. पण तिची जी मैत्रीण होती ना, सखू अक्का, इथं नाही ना, त्या दोघी रोजाना जात होत्या, उक्त घेत होते आमच्यासारखं बरं का, आमच्यासारखं गुत्त घेत होते. गुत्तच कळतं ना. हा, का इकडं गुत्त म्हणते, का इकडं उक्त म्हणते. हा, असं घेत होते. आणि सखू अक्का म्हणली, अय केसर अक्का, चल ना आता, तेवढं मागच्या महिन्यातलं राहिलं होतं तेवढं आपण करून घेऊ. केसर अक्का म्हणली, कंत आता मी नसते येत. का ग, आता नाही येत. पण सखू अक्का म्हणली, काय ग, ही सर्व परिस्थिती नाजूक होती, एकदमच कस काय मोठी झाली. तिनं सांगितलं, काहीच नाही, फक्त सखू अक्का काहीच नाही, फक्त नवऱ्याला रोज एक लोटा भरून मंदिरात पाठवायचं, रोज पाठवायचं. आणि देवाला फक्त एकच विनंती करायची की फक्त मला डबी दे. आणि बघ, माझ्या नवऱ्याला डबी दिली, इतका माझा संसार सुखाचा झाला, मोठा झाला. एका डबीना महाराज सखू अक्काच्या इकडे जे डोक्यात पेटलं ना, पळतच घरी गेले. आणि त्यांचे मालक बरं का, सखू अक्काचे मालक वावरात पाणी भरत होते, पॅन्ट फुटीला अटकून ठेवलेली, बनियानेवरती आणि लुंगी लावून पाणी भरू लागले. इकडून आपल्या सखू अक्काचा फोन गेला. सखू अक्का म्हणल्या, जसे असाल तसे तुम्ही घरी या. झालं काय बाकीचं मला काही माहित नाही, जसे असाल तसे तुम्ही पटकन घरी या. त्याला वाटलं सासूच गचकती की काय. हा, ते बी गडबडीने चालू. झालं काय, झालं काय, काही नाही म्हणले, असायला बिना कपड्याच्या अशाच मंदिरात जा. कशाला, अरे कपडे तर घालू दे, अजिबात नाही, आजच मंदिरात जायचं. आणि रोज महादेवाला जोपर्यंत अंगठी आणत नाही तोपर्यंत घरी अजिबात यायचं नाही, अजिबात यायचं नाही. त्याने सांगितलं, खूपच अवघड झालं गड्या, आता डब्बी आणल्याशिवाय घरी यायचं नाही. आता महाराज खूप वैतागले. त्याने सांगितलं, 2 घास जेवण तरी, अजिबात नाही, जेवण सुद्धा नाही. चालते मंदिरात. निघालं मंदिरात. हे देवा, अरे काय परिस्थिती केलेली माझी, जेवण सुद्धा नाही, अरे कपडे तरी अजिबात नाही. निघालं तसंच लुंगीवरती. महाराज त्या ठिकाणी महादेवाची पूजा करू लागले. हे देवा, अरे माझ्या बायकोला कोणत्या बाईनं डोक्यात येडं लावून दिलं, डबीच करू लागली फक्त. पण देव यायला मोकळा नाही. याने पुन्हा भजन चालू केलं, भगवंताची महादेवाची उपासना चालू करायला सुरुवात केली. सोमेश्वराय शिव सोमेश्वराय, हर हर हरे नमः शिवाय. सोमेश्वराय शिव सोमेश्वराय, हर हर हरे नमः शिवाय. नमः शिवाय, ओम नमः शिवाय, हर हर भोले नमः शिवाय.
महादेवाला. महादेव प्रसन्न झाले त्या ठिकाणी आणि प्रसन्न झाल्या महाराज यानं काही बोलायचं ना. अरे देवा बाकीचं काहीच माहित नाही मला, फक्त तू आमच्या शेजारणीला जी डबी दिली होती का ती डबी मला पाहिजे, बाकीचं काही देऊ नको मला. महादेव म्हणले जर सगळ्याला डबे वाटी हिंडलो तर मग आपला खजिना कमी पडेल ना. सगळ्याच भक्तांनी जर डबे मागितलं तर कसं व्हायचं. महाराज भगवंतानं थोडीशी युक्ती केली. ह्या भक्ताला डबी नाही असा मोठा डबा देऊ म्हणले आपण. भक्त खुशच, डबी नाही द्यायची. आणि भक्ताला पण वाटलं आमच्या शेजारच्याला फक्त डबी दिली पण मला डबा दिला, डबा असा मोठा. महाराज खूप झालं ते बी, पण देवाजवळ वेळ नव्हता. ते म्हणलं 10 वाजून 20 मिनिटं झाले, पुन्हा पुढच्या भक्ताकडे जायचंय मला, जास्त वेळ माझ्यापाशी नाही. निघाले, देव निघून गेले. पण याला एवढा आनंद झाला ना, त्याला वाटलं काय असं नेमकी डबीमध्ये. महाराज डब्बीचं झाकण खोललं. पहिला गेर, दुसरा गेर, तिसरा गेर. आणि महाराज तिसरं झाकण खोललं ना, त्याच्यातून असा वस्त्रावाला, जसा वस्त्र वरती आला ना तसा वस्त्र वरती आला ना महाराज, असा फरफर फरफर फरफर. हे पेचे चप्पेच होऊन गेले. ते म्हणलं बाबा हो, पण त्या मला आनंद झाला. ते म्हटलं बायको घरी येऊ देत नव्हती, जेवू देत नव्हती, कपडे बी घालू देत नव्हती, पण आता बाकी मात्र घरी जाऊन हा आता मजा. आणि याला माहित होतं डब्बीचं झाकण उघडल्यावर काय होतं. हे घरीच गेला पळत. अगं केसरा, अगं माझी भाणी आपल्याला डब्बी दिली, डब्बी. अगं तुझ्या मैत्रिणीला फक्त डब्बी दिली होती, आपल्याला डब्बा दिला, डब्बा. ती पण खुश, हा पण खुश. याच्या अंतकरणामध्ये वेगळीच टूप. बायको मोकार खुश. ती म्हटली आता जसं आता 4 आपले गुरुवारचे उद्यापन झाले असतील ना, जसं आपण 5 सुवासनी बोलवतो हा तसं ते म्हटलं अगं येडे, महादेवाने आपल्याला प्रसाद दिला त्या ठिकाणी आणि एकटीनंच आपण पूजा करायची का. हा एक काम कर, 5 सुवासनी बोलव. ती म्हटली 5 कशाला बाई, अख्खं गाव बोलवते मी त्या ठिकाणी. आणि महाराज ते म्हणलं अख्खं गाव, बर एक काम कर म्हणे, एवढं देवाने आपल्याला दिलं मग आपण प्रत्येकाला एक 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 पैठणी वाटू आणि गावात दौंडी पेटव. आज संध्याकाळी आपल्या गावाकडे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे, सर्वांनी आपल्या घरी यावे, प्रत्येकाला 5-5 हजार रुपयाची पैठणी देणार आहे. महाराज असं ऐकल्यावर 5-5 हजार रुपयाची पैठणी जर भेटत असेल तर कशाला घरी बसतील. महाराज एकीच नवीनच लग्न झालं होतं, नवीनच लग्न झालं होतं, 2च दिवस झाले होते. आणि सासूने सांगितलं बाई जर फुकाट 5 हजाराची जर पैठणी येत असेल तर घरी बसून काय करती, जाय तू पण हळदी कुंकवाला. महाराज ती निघाली पण तिच्या कलभरीनं गुपचूप बसवलं. ती म्हणली आत्या मी पण जाऊ का. आत्या म्हणे बाई मग फुकाट येत असेल तर तू पण चालल्या. निघाल्या दोघी, संगू अक्का निघाल्या, मथुरा अक्का निघाल्या. असा मेकअप केला, असा मेकअप केला, असा फुगा पाडला. आपल्याकडे आहे का फुगा, त्याला नवीन शब्द आला पप. महाराज ते कोंबड्यासारखाच असतो. असा मोठा पप पाडला, निघाल्या हळदी कुंकवाला. जसं हळदी कुंकवाला निघाल्या ना अशा ते म्हटले नाही असं नाही जमणार. मग अशा समोर उभा राहा, अशा लाईनीत असं मोठी रेबीन बांधली त्या ठिकाणी. पण एक जण एकीला खूप नाद होता सेल्फीचा. ते म्हणे थांबा थांबा थांबा, हळदी कुंकवाला सुरुवात करण्या अगोदर आपण छोटासा एक सेल्फी घेऊया. असा लंब्यालाच अशा बाई उभा केला, असा मोठा सेल्फी घेतला. हे सेल्फी म्हणजे खूप आवड. आता मढीला परवाच्या दिवशी कीर्तन होतं, नाथरायांचं कानिकनाथांचं दर्शन घेतलं आणि लिफ्टमध्ये बसलो आणि खाली आलो. पण खाली येताना लिफ्ट बंद पडली. तिकडे विठोबा रखमाई भजन चालू झालं. काय करावं काय करावं, 15 मिनिटं लिफ्टमध्ये गुंतलो. पण अंतकरणामध्ये म्हणलं देवा करता करविता तू आहे, तू पाहून घे काय करायचं ते. महाराज लिफ्ट काय बंद चालूच होईना. मग मला विचार पडला होता टाइम होईल, आपल्यामुळे जास्त वेळ झाला नाही पाहिजे, दुसऱ्याला त्रास झाला नाही पाहिजे. पण माझ्या डोक्यामध्ये ती चिंता. मी माझ्या सद्गुरूंचं भजन करू लागले. नारंगिरी महाराज आता तुम्हाला यावं लागेल. मी म्हणाले माऊलींना म्हणाले ज्ञानोबा माऊली कीर्तनाला या हो, ज्ञानोबा माऊली कीर्तनाला या आम्हावरी कृपा करा, कृपा करा.
असं दिलं आपलं असं झालं. पंढरपूरला बस गेली आणि मग आम्ही मागच्या शिवाजी चौकात होतो. आम्हाला येऊ द्या. बसवाला माग कसा येईल. महाराज मी ज्ञानोबरायांना विनंती केली की माऊली या लिफ्ट मधून खाली लवकर कसं जायचं ते तुम्ही बघा बरं का, वेळ झाला नाही पाहिजे. महाराज तेवढ्यामध्ये महाराष्ट्रातील गायनाचार्य तुम्हाला माहित असेल, नाशिकचं वैभव रुपालीताई गायधनी म्हणून आहे. त्यामुळे ताई अश्विनीताई एवढं टेन्शन घेऊ नका. म्हणलं मग एक मिनिट इकडे बघा, थोडंसं घासा. म्हणलं कशाला. म्हणजे आपल्याला सेल्फी घ्यायची. म्हणजे मी त्याच्यात अटकले. बरं अटकले तर अटकले, मोबाईल बी बंद पडला. बरं बंद पडला, दुसऱ्याचा चालू होता तर त्याचा त्या गड्ड्यात जाऊन पडला. फोन लावायला चान्स राहिला नाही. आणि यांचं तिसऱ्याचं चाललं की आपल्याला सेल्फी घ्यायचा. हे सेल्फीचा नाद खूप अवघड असतो. महाराज यांनी सगळ्यांनी मिळून असा सेल्फी घेतला आणि सेल्फी घेतला आणि यांनी विचार केला आता आपल्याला थांबावं लागणार नाही. ते म्हणलं मला खूप काम आहे शेतामध्ये. याने सांगितलं फुग्यावर चाललो होतं रस्त्यानं. असं त्याला आवाज दिला, ए फुग्यावाल्या आज दिवसभर इथंच थांबायचं. असा मोकार थंड होणार आहे तुझा, पण या तेवढं हालायचं नाही बरं का. तेवढं आज इथं एक मोठा कार्यक्रम दिसतोय बहुतेक. फुगे बिगे बऱ्याच मोठ्या महिला मंडळ या ठिकाणी काहीतरी असेल. नाही काही भेटलं तर जेवायला तरी. म्हणून ते सुद्धा आशानं थांबलं. महाराज थांबलं ती एका कडाला रस्त्याच्या साईडला आणि यांचा कार्यक्रम चालू झाला. यांनी सगळ्यांनी हळदी कुंकू लावलं. ती एक म्हणली एकीच्या हाताने नाही रिबीन कापायची. अशा सगळ्या मिळून या, सगळ्या मिळून अशा त्या रिबीनला हात लावायला आल्या. काहींनी असा धरल्या, काहींनी कैचीला जे हात लावलेला होता ना तिच्या हाताला हात लावला. आणि जसा त्या कैचीला हात लावला ना रिबीन महाराज कापायची ना, रिबीन कापायची. कार 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 थोडीशी कापली, थोडीशी बाकी राहिली. आणि मग झाकण खोललं महाराज. असं झाकण खोललं, एकदा फिरवलं, दुसऱ्यांदा फिरवलं, तिसऱ्यांदा झाकण फिरवलं. असा वाजताना असा वरून आला ना महाराज डबेतून असा वर आला तसा मला फर 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 असा चक केलं मंडा. ती पाठीमागच्या बाबाने असा हात ठेवला. त्यांना वाटलं माझा नंबर नाही लागत का. हा पण तुमचा सुद्धा नंबर. या ठिकाणी वस्त्र भगवंताचा आहे, महादेवाचा वस्त्र आहे. जे असा का वरती आला ना, जिनाले मोठा पप पडला होता ना, ते म्हटले बाई माझा पप. ती एक जण सेल्फी काढला होता ना, ती म्हटली थांब 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 हा याच्यात पाहू आपण. हा जिचं लग्न व्हायचं बाकी होतं तिनं तर डोक्याला हात लावला. आता लग्न कसं होईल याची चिंता. महाराज एक सांगते, हे संसाराचं दुःख आहे. संसारामध्ये कितीही तुम्ही आनंद व्यक्त करण्याचा प्रयत्न केला ना तर हे संसारामध्ये हे दुःख देणार. इतकं आहे डोंगरा इतकं दुःख आहे आपल्या पाठीमागे. म्हणून महाराज सांगतात बाबा या इरती माईक हे जे पदार्थ आहेत ना याच्यामध्ये गुंतून राहू नको. म्हणून महाराज दुसऱ्या चरणामध्ये सांगतात, माईके दुःखाची जनिती नाही अद्यांती अवसान. हे दुःख देणार आहे. म्हणून आमच्या संत मीराबाई सांगतात हे संसार हे दुःख देणार आहे. हे रे भगवंतानं आपल्याला डोळे दिले आहेत ना, हा या डोळ्यानं भगवंताचं मुख पाहण्यासाठी
करण्यासाठी आपण हे देवाने डोळे दिले पाहिजे. जेव्हा माझे डोळे उघडेला संत मीराबाई सांगतात की देवा माझ्या डोळ्यासमोर फक्त तू नाही तूच दिसला पाहिजे. देवा हे जे 2 हात आहेत ना, हे 2 हात सप्ताहामध्ये वर्गणी देण्यासाठी आहे, हे सप्ताहासाठी अन्नदान करण्यासाठी आहे, सप्ताहासाठी वस्त्रदान करण्यासाठी आहे, हे 2 हात गोदान करण्यासाठी आहे. जर एखाद्याला खूपच आपली गरज आहे त्या ठिकाणी आपल्या कामाची, जर मंडपामध्ये जर काम असेल, कोणतंही काम करा तुम्ही, त्याचा सेवा तुम्ही जर सेवा केली तर त्याची नक्की तुम्हाला मेवा भेटेल. पण सेवा करा. मंडपामध्ये कोणतंही काम असू द्या, झाडू असू द्या, चटई उचलाईपर्यंत, साफसफाई करण्यापर्यंत कोणतंही काम असो, वारकऱ्यांसाठी जेवण असो, महाराज वारकऱ्यांसाठी चहा पाणी असो, कोणतीही सेवा करा, सेवेचा मेवा तुम्हाला मिळेल. पण सेवा करत चला. संत मीराबाई खूप सुंदर सांगतात. संत मीराबाई म्हणतात हे हात आहे ना, या हाताने भगवंताचा पूजन झालं पाहिजे. पाय आहे ना, या पायाने पंढरपूरची वारी झाली पाहिजे. महाराज हे हात आहे ना, या हातामध्ये सोनं चांदी हिरे मोती घालण्यासाठी नाही. संत मीराबाई म्हणतात हे आँखों जो श्याम का दर्शन किया करे, हे शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे. संत मीराबाई म्हणतात हे मूक आहे ना, हे दुसऱ्यांची निंदा करण्यासाठी मूक नाही. हे मूक कशासाठी आहे? मीराबाई म्हणतात बेकार वो मुख है, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में. मुख आए जो भगवान का सुमिरन किया करे, हीरे मोती से नहीं शोभाए हाथ की, हे हाथ जो भगवान का पूजन किया करे. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन. और लाने विष दिया कि मन मेरी पिया, तो गली गली हर गुन गाने लगी. ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन मेरा हो गई राधा जी ने विष दिया, मनोमृत दिया, मीरा सागर में समाने लगी. वो तो गली 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 हरि गुण गाने लगी. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन. इतकी हात विसरून गेली. सारखं महाराजा मीराबाईंचं भजन चालू आहे. गोविंद मेरो है, गोपाल मेरो है, सारखं भजन चालू आहे. हे नाचू 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 नाचूंगी, नाचू 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 नाचूंगी, हरि गुण नाचूंगी नाचूंगी, हरि गुण नाचूंगी नाचूंगी, हरि गुण नाचूंगी. Naçogi
भग भगवान वीरा नाची भग भगवान वीरा नाची भग भगवान वीरा नाची भग भगवान वीरा नाची अपने नारायण की हो गई नाची भग भगवान भग भगवान वीरा नाची पान वीरा नाची भगवान वीरा नाची भग भगवान वीरा नाची नाची इतकं भगवंताचं मीराबाईला पिस लागलं, इतकं भगवंताचं वेळ लागलं महाराज. सारखं सारखं भजन करावं महाराज. भगवंताच्या नामाचं पिस इतकं लागावं की संत मीराबाई समाजाकडे पाहत नाही, समाजाने नाव ठेवावं. इतकंच नाही, आपल्या घरातल्यांनी सुद्धा नाव ठेवावं, आपल्या बापाने सुद्धा विष द्यावं. तरी संत मीराबाईने विष प्यालं, तरी विष प्याला. इतकं वेळ लागलं. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. वा, असं भजन असलं पाहिजे. म्हणजे मला वाटलं झोपले काय म्हणून थोडंसं भजन करावं म्हटलं. हा, इतकं वेळ लागलं पाहिजे महाराज. संत मीराबाई सांगू लागल्या, ज्यावेळेस समाज नाव ठेवू लागला ना, हा त्यावेळेस मीराबाई म्हणतात, लगन तुमसे लगा बैठे जो होगा देखा जाएगा. लगन तुमसे लगा बैठे जो होगा देखा जाएगा. या ठिकाणी संत मीराबाईंच्या अंतकरणाला पिसं लागलं महाराज. असं आपल्या अंतकरणाला पिसं लागलं पाहिजे ना. जीवन जगत असताना माणूस जीवन जगत असलेल्या माणसाचं महाराज कार्य मागं राहिलं पाहिजे, नाव मागं राहिलं पाहिजे. या ठिकाणी खूप वेळ झाला. आपले हात असतील तर वरती करा, आणले असतील तर करा, नसतील आणले तर राहू द्या. शेजाऱ्याची शपथ बरं का. घ्या घ्या, शेवटपर्यंत हात वरती घ्या. वा वा वा. हा, कॅमेऱ्यामुळे अगदी शेवटपर्यंत सर्व असं दिसले पाहिजे. उद्या पेपर मध्ये देऊ आपण. एकदा माझ्या सद्गुरूंचं भजन होईल आणि जास्त वेळ घेणार नाही. गंगागिरी बाबा माझे नारायणगिरी बाबा, 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 नारायणगिरी बाबा, गंगागिरी बाबा माझे नारायणगिरी बाबा, गंगागिरी बाबा नारायणगिरी बाबा, गंगागिरी बाबा माझे नारायणगिरी बाबा, नारायणगिरी बाबा. Kumar
जगद्गुरु तुकोबा शेवटच्या चरणात सांगतात की बाबा रे जीवन जगत असताना आपली कीर्ती मागे राहिली पाहिजे. महाराज मुक्त घेतल्यासारखं नका. काय नाही 5-10 मिनिटं जास्त झाले ना काही हे काय आपल्याला हर्सुल जगलमध्ये येऊन जाणार नाही. बरोबर महाराज जीवन असं जगा की माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखं एकदा जरी सहज जरी विषय काढला ना बरं का शिष्टी म्हणत होता सहज जरी म्हणला ना छत्रपती शिवाजी महाराज की बरं तुम्हाला जय म्हणले होते का तुम्ही का म्हणले. हा असं जीवन जगावं लागतं की नाव जरी घेतलं तर समोर जय म्हटलंच पाहिजे माणसाने. अशी कीर्ती मागं राहिली पाहिजे जशी माझ्या ज्ञानोबा तुकोबांची कीर्ती मागं राहिली जशी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची कीर्ती मागं राहिली. महाराज ज्यावेळेस त्यांच्याकडे पाहिलं ना महाराज ज्यावेळेस ते निघून गेल्याच्या नंतर महाराज बोलायचं नाही जास्त पण ते होते ना तोपर्यंत असं वाटायचं महाराष्ट्राचा वाघ जिंदा आहे. ते होते तोपर्यंत पण त्यांच्या आज जयंती निमित्तानं बरोबर ना या ठिकाणी सप्ताह चालू आहे. महाराज कीर्ती अशी राहिली पाहिजे जीवन असं जगलं पाहिजे की जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत आपल्या बाळासाहेब ठाकरेंची या ठिकाणी याच ठिकाणी पुण्यतिथी अशीच साजरी केली पाहिजे. जोपर्यंत जोपर्यंत आपला सप्ताह जोपर्यंत आपण जिवंत आहे जोपर्यंत सूर्य चंद्र आहे तोपर्यंत हा सप्ताह असा चालू असला पाहिजे. जिजाऊ साहेबांची पुण्यतिथी आणि बाळासाहेब ठाकरेंची पुण्यतिथी या ठिकाणी अगदी थाटामाटात या ठिकाणी उपस्थित आहे. सर्व या ठिकाणी प्रार्थनीय आहेत. या ठिकाणी अगदी आनंदाने या ठिकाणी सर्व त्या ठिकाणी सेवा करत आहेत. माणसाने असं जीवन जगावं महाराज छत्रपती शिवाजी महाराजांसारखं. बघा बरं का दादा माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांसारखा 350 वर्षाचा इतिहास या आसमानी सत्तानी सुलतानी घडवून काढलेला हा महाराष्ट्र परंतु जाते एका मातीच्या अंतकरणाला झाली. तीच माता जगत जननी अंबिका भगवती देवाच्या दाराचा उभा राहील. दिला आवाज जिजाऊ अजून तलवार बोटूनच राहिली. महाराज जिजा माताने आवाज दिला दारुगड बैये तो दारुगड बैये दारुगड आदिमाई आदिशक्ती अंबिका ती भगवती सह्याद्रीच्या कडे कपाळ
डोक्यावर जाऊन उभारली दिवा आवाज जिजाऊ अजून तलवार मोठतच राहिली. महाराज धार मराठी तलवारीच्या पातेला, धार मराठी तलवारीच्या पातेला. कुणाची हिंमत नाही मराठ्यांना संपवण्याची, कारण मराठ्यांशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला, मराठ्यांशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला. कळून चुकलं या महाराष्ट्राचं भविष्य घडवणारा, या महाराष्ट्राचं भविष्य तारणारा, या महाराष्ट्राला जपणारा हिरा शिवनेवरती जन्माला आला. तो बापाचा बाप मग शिवा जन्मला, हे बापाचा बाप मग शिवा जन्मला, बापाचा बाप मग शिवा जन्मला, बापाचा बाप मग शिवा जन्मला. पुढच्या महिन्यात आपली जयंती येत आहे छत्रपती शिवाजी महाराजांची. वाघाची जातीची बलाद छातीची जगात वैभवशाली, माझ्या राजाची जयंती आली, शिवरायाची जयंती संकल होते त्याच्या तलवारीची काटे, लाबाई कोण छत्रपती माटे शैतानाला पिते, हलवाई आई जिजाई महाराज